महाबळेश्वर शिक्षण महोत्सव राज्याच्या शिक्षण प्रक्रियेस दिशादर्शक. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे. महाबळेश्वर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण महोत्सव 2024च्या पहिल्या दिवशी शिक्षणाचा जयघोष, ग्रंथदिंडी, विविध शैक्षणिक स्टॉल आणि कवींचा मेळावा पाहायला मिळाला. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर शिक्षण महोत्सवाचे उद्घाटन आणि शिक्षक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुक्यातील 22 नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. महोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडी आणि शैक्षणिक ज्योत प्रज्वलनाने झाली. यानंतर महाबळेश्वर शहरातून ग्रंथ मिरवणूक व पदयात्रा काढण्यात आली. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री पळसे यांनी प्रास्ताविकातून शिक्षण विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध शाळा, शैक्षणिक संस्था व सहयोगी संस्था यांनी मांडलेल्या वैविध्यपूर्ण स्टॉलना भेटी दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांनी शिक्षण विभागाचे कौतुक केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी सभापती संजय गायकवाड, प्रवीण भिलारे तसेच गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पारठे व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारच्या सत्रात आयोजित शिक्षक कवी संमेलनात म्हात्रे यांनी स्वरचित कविता आणि प्रसिद्ध कवींच्या रचनांचा रसास्वाद घेऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवोदित कवींनी सादर केलेल्या कवितांचे समीक्षण करून त्यांनी मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचा समारोप युवा गायक संदीप आखाडे यांच्या मधुर गायनाने झाला. या महोत्सवातून शिक्षण क्षेत्रातील नवीन उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल आणि शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल अशी आशा गट शिक्षणाधिकारी श्री पळसे यांनी व्यक्त केली. महामुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर. विशाल किसन मोरे नावाची विशाल किसन मोरे नमस्कार, मी आनंद पळसे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर. पंचायत समिती महाबळेश्वरच्या वतीनं जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, त्याचबरोबर नगरपालिका शाळा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचा शिक्षण महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं इतर शाळांमधल्या व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांशी एक चांगल्या पद्धतीनं सुसंबंध साधता यावा, त्यांच्या सुसंवादांच्या माध्यमातून एक स्वतःचं व्यक्तिमत्व अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करता यावं आणि सर्व शिक्षकांना त्यांच्या स्वतःचं हक्काचं एक व्यासपीठ मिळावं, समाजाच्या माध्यमातून शाळांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चांगल्या पद्धतीचा व्हावा, या हेतूनं या शिक्षण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
शिक्षण महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रामुख्याने ज्या इव्हेंट्स आम्ही घेतल्या त्या खास स्पेशल शिक्षकांसाठी होत्या, ज्याच्यामध्ये ग्रंथदिंडी त्याचबरोबर कवी संमेलन याचा प्रामुख्याने आम्ही समावेश केला होता. दुसऱ्या दिवशीच्या संपूर्ण इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतलेत. त्याच्यामध्ये बालसाहित्य संमेलन आहे, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक सुंदर असा गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही या माध्यमातून घेतलेला आहे. आणि तिसऱ्या दिवशी पालक त्याचबरोबर समाज आणि समाजातील सर्व घटकांसाठी आम्ही कार्यक्रम घेतला आहे की शिक्षणामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची नेमकी भूमिका काय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्यांची भूमिका काय, अशा पद्धतीचे परिसंवाद आणि व्याख्यान त्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत. आणि सर्वात शेवटी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यांनी उत्कृष्ट काम केले अशा सर्व शाळांचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ घेतलेला आहे. एकंदरीत तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी या शिक्षण महोत्सवाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची दिशा मिळेल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद.